3 शक्तिपीठांपैकी एक असलेलं कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे शारदीय नवरात्रोत्सवासाठी सज्ज होत आहे। मंदिर प्रशासनाकडून स्वच्छतेची तयारी केली जाते, सगळी स्वच्छतेची कामे पूर्ण केली जात आहेत। आता बघू शकता मुंबईमधील एका कंपनीच्या मार्फत दरवर्षी जी जेट स्प्रेच्या माध्यमातून मंदिराची साफसफाई केली जाते, पाण्याचा फवारा मारून ती देखील या ठिकाणी केली जात आहे। बाह्य भागावरती त्यांचे जे काही कामगार आहेत ते पाण्याचा फवारा मारून बाहेरील जे मंदिराचे बाह्य भाग आहे त्या ठिकाणचे जे शेवाळलेला भाग आहे तो काढून टाकण्याचा प्रयत्न करतायत आणि पुढे अंतर्गत स्वच्छता देखील अशाच पद्धतीने पाण्याचा फवारा करून केली जाणार आहे। याच संदर्भात पश्चिम महाराष्ट्र जी देवस्थान समिती आहे त्याचे सचिव शिवराज नायकवडे यांनी काय सांगितले हे देखील बघूयात। पारंपरिक पद्धतीनं आपण नवरात्रोत्सवाची सुरुवात ही स्वच्छतेने करत असतो। सध्या स्वच्छतेचं काम सुरू आहे, बाह्य भागाची स्वच्छता ही सुरू आहे। आपण शनिवारी गर्भगृहाची स्वच्छता हाती घेतोय, त्या दिवशी गर्भगृह दर्शनासाठी बंद राहते आणि त्या दिवशी संध्याकाळीपर्यंत ही स्वच्छता आपण पूर्ण करून घेतोय। रविवारी आणि सोमवारी आपण शक्यतो दागिन्यांच्या स्वच्छतेसाठी नियोजन केलेलं आहे आणि जास्तीत जास्त लोकांना कमीत कमी वेळेत कशा पद्धतीने दर्शन होईल यासाठी आपलं नियोजन सुरू आहे। दरम्यान मंदिराची स्वच्छतेची तयारी ही जोरदार असून काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या शारदीय नवरात्रोत्सवासाठी मंदिर आता सज्ज झाले आणि येणाऱ्या भाविकांची देखील पूर्णपणे व्यवस्थेचं नियोजन देखील करण्यात आलेलं आहे। महासत्ता लाईव्ह साठी मी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।